नमस्कार मित्रांनो, पोरगा गावचा या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत गणपतीपुळ्याला, गणपती बाप्पाचं दर्शन करायला, ते पण फॅमिलीसोबत. आज आम्ही सांगितलं होतं रोहिताची गाडी आणि तुम्ही हा एकदम भन्नाट व्ह्यू बघू शकता. गावकडे बीच, अतिशय फेमस असं बीच आहे गावकडे बीच. मग आम्ही रोहितशी गप्पा मारत मारत आम्ही गेलो. त्याला थोडेफार इकडची तिकडची माहिती विचारली. तो माहिती सांगून थोडा लाजत होतो, पण ठीक आहे, टाईमपास होत होतो. कसं थोडं लाजरो म्हणून काय बोलत नव्हतो, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न केलेलो. तो नुसतं कॅमेऱ्यात बघा आणि हसा बस. त्याला सांगी असं बोल तसं बोल, तो काय बोलतच नव्हतो. त्याचा फक्त एकच, गाडी सुसाट पळवी आणि कधी गणपतीपुळ्यात जातो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतो असं होत होतं. त्याला थोडीफार माहिती विचारली, रोडवर लाईनी कशा असतात, कोणत्या असतात, ह्याचं महत्त्व काय, म्हणजे कशासाठी लावतात, उभ्या आडव्या, परत झेब्रा क्रॉसिंग कशासाठी, म्हणजे तो सांगत होतो का थोडीफार माहिती. इतके वर्ष ड्रायव्हिंग करता म्हटलं माहिती असणार. सांगितलं त्यांना भरपूर काय. मग आम्ही हे नंतर आम्हाला लागलं पावसचं बीच. हे पण खूप फेमस आहे आणि ते एक मंदिर पण आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता, हे रोडच्या कडेलाच आहे आणि फिरून तुम्ही मनसोक्त फिरू शकता. मस्त व्ह्यू आहे, बघायला स्टे करायला पण जागा आहे. आणि पुढे पोलीस असल्यामुळे मला सीट बेल्ट लावणं अनिवार्य झालं आणि मी सीट बेल्ट लावला. त्याच्यासोबत रोहिताला पण सीट बेल्ट लावला आणि माका पण सांगितलं. त्यामुळे काळजी घ्या, सीट बेल्ट लावा आणि लायसन असेल तर तुम्ही लायसनवाल्यांनी घेऊन जावा. रोहिताचा लायसन आहे, त्याच्याबद्दल विषयच नाही, पण तुम्हाला पण सांगतो आहे. त्यानं आता सीट बेल्ट लावला ना, मी लावलं होतो आपण. ठीक आहे, आता काय करू शकत नाही आपण. आता तिची गाडी म्हटलं मग काय बोलणार. आता हो तुम्ही व्ह्यू बघता हो, पावसच्या ब्रिजवरून बघताय तुम्ही व्ह्यू. इकडे तुम्ही मुळे बिळे काढून येऊ शकता, इकडे मुळे बिळे भेटतोच, येवा कधी पण बिंदास आणि काढा. आणि आपण आलेलो रत्नागिरी सिटीमध्ये. तुम्ही रत्नागिरी सिटीचा पण व्ह्यू बघू शकता, एकदम भारी भन्नाट असा एकदम व्ह्यू आहे. तुम्ही बघता हे आरेवारे बीच आहे, ठीक आहे. त्या आरेवारे बीचच्या इकडून रस्ता जातो गणपतीपुळ्याला. तर तुम्ही बघा, एकदम स्वच्छ असो आणि गर्दी पण नव्हती त्याच्यामध्ये काही विषयच नाही. आणि हे आम्ही वर रस्ता जाता तिकडनं केलेलो व्हिडिओ. नंतर आम्ही गाडी गेली आमची गणपतीपुळ्याला डायरेक्ट. नंतर आम्ही पार्किंग बघत होतो, जरा बस बीस भरपूर आलो. पोरांचं सहल बिल होतो ना ह्या टायमाका, म्हणून पार्किंग केलेलो आणि आम्ही निघालेलो. काकाची काय ती शायनिंग बघ, काय ती शायनिंग, निसतो केसावरनं हात फिरवता आणि आमचा भाव निसतो शांत निसतो चालता. आणि आम्ही पोचलेलो, ऑलमोस्ट पोचलेलोच. आणि मस्तपैकी आम्ही कसं मी निवडीत आपलं पहिल्यापासूनच खासो एकाच वर्गातले, त्यामुळे आम्ही सोबत फिरत होतो. त्याच्यानं आम्ही मंदिरात एंट्री झाली, ठीक आहे. मग आम्ही चपला इथे काढलेलो, मंदिरात एंट्री झाली. हुंदीर मामाच्या कानात भरपूर जण काय ना काय सांगत होते. जरा आम्ही पण बघितलेलो, पण ऐकू येत नव्हता. त्यांचा काय तर आपापलं सांगत होते, बघितलेलो. आमची पण बारी होती. नंतर आम्ही लाईनीत लागलेलो. लाईनीत म्हणजे पूर्ण लाईन खालीच होती, पण पुढे लय गर्दी होती, ठीक आहे. हे आणि आमची सिद्धीची आईस नुसते हसता ही. आम्ही त्या ह्याच्या बाजून गेलेलो. तुम्ही बघू शकता लाईन किती आणि आमची आईस आणि काकी पाठी राहिली हार घेऊसाठी. आम्ही सोनू जरा इकडे बघ. सोनू बघून कॅमेऱ्याला हसक लागला, लाजता आपला बिचारा. त्या कॅमेऱ्याची सवय नाही ना, लाजक लागला. आणि आम्ही आयशीची वाट बघत होतो, पण आईस काय आणि काकी काय लवकर काय येत नव्हती. आणि फायनली ती आली आणि तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही पुढे निघालेलो. थोडंसं माझं पण जरा केलो आणि काका भाव बघत होते. त्यासनी नवीन वाटतं ना काहीतरी, व्हिडिओ करता. सिद्धू मतलब काचे स्टार होणार वाटतं, यूट्यूब स्टार होणार वाटतं. इकडे तुम्ही लाईन लागलेली बघू शकता. ही लाईन कशासाठी काय माहिती, पण आणि इकडे अभिषेक पावती, त्याच्यासाठी तुम्ही अभिषेकसाठी लाईन लावू शकता, नंबर लावू शकता. तुम्ही बघा, गणपती बाप्पाचं दर्शन करा. आणि आम्ही एंटर झालो. आतमध्ये मोबाईल यूज करण्यासाठी अलाउड नव्हता, तर मी आतमध्ये काही व्हिडिओ काढली नाही. मग तुम्ही बाहेरून बघू शकता मंदिर असं आहे. आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता किती आहे ती. जानेवारी महिन्यात जाऊ पण नाही चुकून. नंतर आम्ही इथून गेलो आतमध्ये. तुम्ही इथून आतमध्ये जाऊन मुखदर्शन करू शकता, बघू शकता. आता आम्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा, ती आहे हुंदीर मामाची मूर्ती आणि तिकडे आहे गणपती बाप्पा. आणि माझी आई, सिद्धीची आई, सोनू, काकी एकदम निवांत बसवून गणपती बाप्पाशी काहीतरी सांगताना, मनातले विचार मांडताना. आम्ही मस्त इथे एक फोटोशूट केलेलो आणि पुढे निघालेलो बाहेरच्या दिशेने. आणि गर्दी बघा किती आहे ती, तुफान अशी गर्दी जमलेली आहे इथे. आणि आता होती आमची बारी. आमच्या भावांनी काहीतरी कानात सांगितलं,
कान मंत्र दिला. तसं आमची काकी म्हणजे बघू शकता तुम्ही, मनापासून काहीतरी मागता, एक कान झाकून तो पण. आम्ही ऐकलो तर कसा लफडा होत ना. नंतर सिद्धीची आईची बारी आली, तिनं पण काहीतरी मागितलं. काकीच्या मनात अजून काहीतरी होता म्हणून आपले हात जोडून अजून मागितला. ठीक आहे, मग आम्ही पुढे निघालेलो बीचवर गेलेलो. बीचवर बघू शकता तुम्ही, बोट आहेत, ड्रॅगन आहे, परत त्याच्यानंतर भरपूर काय ना काय फिरवासाठी आहे. भरपूर लोक बसलेली होती. नंतर मी असा व्हिडिओ केलो. सोनूक सांगितलं तू पण थोडासा व्हिडिओमध्ये ये, तू काय जास्त व्हिडिओ दिसत नाही आहेस. त्याच्यानंतर आम्ही उंटा बघितलेलो. उंटा गाडी होती, नंतर ही 4 व्हीलर पण होती. उंटावर माणसं बसत होती. माझा पण मन होता, पण मला जरा भीती वाटत होती म्हणून मी नाही बसलो. तुम्ही बघू शकता इकडे बोटी होत. सोनूक सांगितलं जरा 2 व्हीलरवर जा, तुझं फोटोशूट करतो. आणि रोहित, आई, काकी, सिद्धीची आई, पप्पा आपलं तंबाखू मळता, घेतो ना मळ पुन्हा, ते पण दाना. आम्ही मस्तपैकी बीच बघत होतो, इकडे तिकडे बघितलेलो. नंतर आम्ही गेलेलो काहीतरी शॉपिंग करायला. इथे सर्वांची बावली होती, खेळणी बिळणी सर्व काय ना काय होता, बारीक सारीक. रोहिताक म्हटलं तुका काय आवडतं काय बघ. तो बोललो माका काय आवडत नाही, मी फक्त हसायचं काम करते बस. मी पण बघत होतो, पण काय बारक्यांची खेळणी घेणार. मी प्रसादी वगैरे घेतली. रोहिताच बोललो तू घेतस काय, तो म्हणता नको, तू घेतलंस म्हणजे माझा पोट भरला. ह्याचा असा बोलणार असं, मग काय बोलणार. नंतर मी गेलो माझ्या आईशीकडे. नंतर मी गेलो काकीकडे आणि सोनूकडे. बघितलो काय काय घेतं, तर त्यासनी काय ना काय, त्यासनी काय सर्वच आवडत होता, पण काय घेत नव्हते. ह्या विचार ता विचार तेवढाच करत होते. सोनू का गणपती बाप्पा आवडले, मग त्यानं घेतला 5-6. आमची आई नुसती पाकिट बघत होती आणि नुसतं 500चा नोटा दिसत होतो, पण माझ काय ते देत नव्हते. मग आम्ही आलेलो बाहेर. मस्तपैकी काहीतरी खाऊचा तर मन झाला होता, पण आम्ही खाऊ नंतर. ठीक आहे, आम्ही आलेलो बाहेर आणि निघालेलो. सर्व येत होते. मी अगोदरच रोहितासोबत पुढे जाऊन गाडीत बसलो. जशी इथून 2 व्हीलर गेली तशी आम्ही आमची 4 व्हीलरनी काढली. तुम्ही बघू शकता 4 व्हीलर आम्ही काढलेलो आणि आम्ही निघालेलो घरच्या रस्त्याला. आणि आम्हाला पुढे थोडंफार ट्रॅफिक भेटलं अर्ध्या तासासाठी, कारण मोठमोठ्या गाड्या होत्या, त्यामुळे ट्रॅफिक पण थोडं जास्त. मग आम्ही निघालेलो पुढे. हे तुम्ही बघू शकता आरेवारे बीचचं वरून असा व्ह्यू दिसतो एकदम सुंदर. हे असे फोटो काढत होते, पण आम्ही काय बोलू शकत नाही ना, ते त्यांच्या मर्जीचा करतात, आम्ही काय बोलणार. आणि तुम्ही एकदम असा व्ह्यू बघू शकता, भारीच आहे. आणि आम्ही पुढे निघालेलो आणि आमचा पेट्रोल संपला, CNG संपला, CNG आम्ही भरलेला आणि आम्ही घरच्या दिशेने निघालो. आमची काकी पण कंटाळली होती आणि संध्याकाळचे 5 वाजले होते आणि CNG का पण लाईन होती. अर्ध्या तासानंतर आपला नंबर लागलो आणि आम्ही घरच्या दिशेका निघालेलो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर. परत एकदा फॅमिलीसोबत ट्रिप करू आणि तुम्हाला आमचे भन्नाट असे व्हिडिओ लवकरात लवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू. तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा. मी नवीन व्हिडिओ घेत येत राहील. धन्यवाद.